उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक गृहिणी काही ना काही वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात करतात. तर मी आज तुमच्यासाठी उन्हात न जाता आणि झटपट अशी तयार होणारी बटाट्याचे वेफरची रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 ते 3 किलो बटाटे घेतलेले आहेत आणि आपल्याला वेफर तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे मोठे बटाटे पाहिजे आहेत. तर हे बटाटे चवीला गोडसर राहत नाहीत आणि आपले वेफर हे खूप छान आणि मस्त असे तयार होतात. तर सर्वात अगोदर आपण बटाट्याचे साल काढून हे बटाटे वेफरसाठी तयार करून घेणार आहोत. तर मी इथे एका मोठ्या थाळीमध्ये अशा पद्धतीने हे बटाट्याचे साल काढून घेत आहेत. तर तुम्ही पाहू शकतात व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी बटाट्याचे साल हे व्यवस्थित असे काढून घेत आहे. तर बटाट्याचे साल काढत असताना बटाट्याला पाणी सुटते किंवा त्याचा स्टार हा बाहेर निघला जातो आणि त्यामुळे बटाटे हे लालसर पडतात. तर आपण सर्व बटाटे अगोदर साल काढून एका मोठ्या भांड्यामध्ये ठेवून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी सर्व बटाटे हे साल काढून तयार करून घेतलेले आहे. तर हे बटाटे अगोदर मी धुतलेले नाहीये आणि सर्व बटाटे आपण साल काढून 2 ते 3 पाण्याने धुवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता बटाट्याला लालसर असे पाणी निघालेले आहे आणि बटाटा हा काळपट न होता आता व्यवस्थित 2 ते 3 वेळा आपण पाण्याने धुवून घेणार आहोत. म्हणजे एक्स्ट्राचे त्यातले सर्व माती किंवा कचरा निघून जातो. तर तुम्ही पाहू शकता मी बटाटे 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून तयार करून घेतलेले आहे. तर यामुळे त्याचे एक्स्ट्राचे जे स्टार्च असतो तोही निघून जातो. आता आपण एका मोठ्या थाळीमध्ये हे बटाट्याचे वेफर तयार करणार आहोत. तर त्यासाठी मी अशा यंत्रणाचा उपयोग केलेला आहे आणि हे यंत्रण प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतात. तर काही डिझाईनचे असतात तर काही साधेच असतात. तर आपण आता बटाट्याचे स्लाइस करून घेणार आहोत. तर हा बटाटा उभा स्लाइस न करता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आडव्या पद्धतीने स्लाइस करून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे काय होतं की बटाट्याचे स्लाइस हे मोठे मोठे आणि मस्त असे तयार होतात. आणि बटाट्याचे स्लाइस हे काढून झाल्यानंतर आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालून हे बटाट्याचे स्लाइस त्यामध्ये घालून घेणार आहोत. तर असं केल्यामुळे त्यातले एक्स्ट्राचे जे स्टार्च असते तेही या पाण्यामध्ये निघून जातात आणि बटाटे हे काळे पडत नाही. तर अशा पद्धतीने मी बटाट्याचे मोठे मोठे आणि छान असे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यापेक्षाही पातळ असे स्लाइस बटाट्याचे करू शकता. आणि स्लाइस करून घेतले की लगेचच आपण हे पाण्यामध्ये घालून घेणार आहोत. ह्या बटाट्याचे स्लाइस करायला जास्त वेळही लागत नाही आणि झटपट हे बटाट्याचे स्लाइस तयार होतात. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाटे व्यवस्थित असे स्लाइस करून मोठ्या भांड्यामध्ये ठेवून घेतलेले आहेत आणि मी तुम्हाला दाखवतही आहे. खूप छान पातळ आणि मोठे मोठे वेफर मी याचे तयार करून घेतलेले आहेत. आता आपण या एवढ्या बटाट्यापासून माझे मोठे 2 भांडे हे तयार झालेले आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याचे प्रमाण कमी किंवा जास्तही करू शकतात आणि अशा पद्धतीने वेफर तयार करू शकता. आता आपण हे वेफर 2 ते 3 वेळा पाण्यातून काढून घेणार आहोत. म्हणजे त्याचे एक्स्ट्राचे जेवढे स्टार्च असते ते सर्व काढून घेऊयात. नाहीतर आपले वेफर हे लालसर असे तयार होतील. म्हणून 2 ते 3 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात आणि हे बटाटे तयार करून घेणार आहोत. तर हे बटाटे व्यवस्थित दोघं हाताच्या मदतीने सुटसुटीत करून आपण हे धुवून घेणार आहोत आणि त्यातून सर्व स्टार्च हा रिमूव्ह करून घेणार आहोत. तर काही गृहिणी हे बटाट्याचे वेफर तयार करताना रात्रीच याचे स्लाइस करून तुरटीच्या पाण्यामध्ये हे बटाटे रात्रभर भिजवून सकाळी याचे वेफर करतात. पण मी असं न करता डायरेक्टली सकाळीच ही सर्व प्रोसेस करत आहेत. म्हणून छान व्यवस्थित धुवून घेऊन घ्या आणि एका भांड्यामध्ये हे वेफर आपण ठेवून घेणार आहोत. 2 ते 3 वेळा पाण्याने धुतल्यामुळे हे बटाटे खूप छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि तुम्ही त्याचे पाणीही पाहू शकता. व्यवस्थित स्वच्छ असे मी धुवून घेतलेले आहेत.
आता आपण हे पाणी यामध्ये अशाच पद्धतीने ठेवून घेऊयात, नाहीतर हे बटाटे काळे पडतील। आता लगेचच आपण गॅसवर एक पातेले ठेवून घेऊयात आणि वेफर तयार करण्यासाठी आपण अर्धे पातेलेसारखे पाणी यामध्ये घालून घेणार आहोत। तर मी इथे 2 मोठे पातेले यात पाणी घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आपण घालून घेणार आहोत। तर मीठाचा वापर हा एकदाच करायचा आहे, जास्त मीठ घालायचे नाहीये, नाहीतर हे बटाटेचे वेफर सुकल्यानंतर खारट होतात। आणि त्याच पद्धतीने आपण आता यामध्ये एका तुरटीचा तुकडा घालून घेणार आहोत। तर मी अशा पद्धतीने एक तुरटीचा तुकडा हा ठेचून बारीक करून या पाण्यामध्ये घालून घेत आहेत। तर तुम्ही पाहू शकता आपण रात्रभर हे पाण्यामध्ये भिजवलेले नाहीयेत, बटाटे स्लाइस करून घेतलेले, तर मी हे डायरेक्टली पातेल्यात घालून घेत आहेत। तर असं केल्यामुळे आपले बटाटे खूप छान आणि मस्त पांढरे शुभ्र असे तयार होतील। आता चमच्याच्या साहाय्याने सर्व एकत्रित आपण हे पाणी ढवळून घेणार आहोत आणि छान अशी 2 ते 3 मिनिटापर्यंत फास्ट गॅसवर याला उकळ अशी काढून घेणार आहोत। आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि पाणीला खूप छान अशी उकळीही फुटलेली आहे। आता लगेचच आपण स्लाइस करून घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे या पाण्यामध्ये घालून घेत आहोत। तर तुम्ही पाहू शकता खूप छान पाण्याला उकळी फुटलेली आहे आणि हळूवार पद्धतीने आपण हे बटाट्याचे स्लाइस सर्व न घालता थोडे थोडेच यामध्ये घालून घेणार आहोत। तर बटाट्याचे स्लाइस घालत असताना काळजीपूर्वक या पातेल्यामध्ये आपण बटाट्याचे वेफर घालून घेऊयात, कारण की हे पाणी तापलेले आहे। तर बटाटे यामध्ये घालत असताना हे पाणी अंगावर उडू शकते, म्हणून हळूवार पद्धतीने हे बटाटे मी घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने सतत 2 ते 3 मिनिटापर्यंत हे बटाटे ढवळून आपण शिजवून घेणार आहोत। तर या बटाट्यांना जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि हे बटाटे कशा पद्धतीने शिजायचे आहे तेही मी तुम्हाला दाखवत आहे। तर हे बटाटे मी 1 ते 2 हे चमच्याच्या साहाय्याने काढून घेतलेले आहे आणि हाताच्या मदतीने अशा पद्धतीने गोल राऊंड मी करून घेत आहेत। तर हे सहजपणे गोल राऊंड असे तयार होतात, म्हणजे अजिबात तुटत नाही। तर समजायचे की आपले बटाटे हे व्यवस्थित असे शिजलेले आहे आणि जास्त याला शिजवायचेही नाहीयेत, जास्त गाळही आपण बटाट्याचे करणार नाहीयेत। आता आपण हे शिजून घेतलेले वेफर एका मोठ्या गाळ्यांमध्ये काढून घेऊयात आणि त्याखाली मोठी परातीही ठेवून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे पाणी त्या परातीमध्ये जमा होईल। आता आपण एका मोठ्या झाऱ्याच्या मदतीने सर्व वेफरचे पाणी गाळून या गाळणीमध्ये काढून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी याचे सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि गाळणमध्ये काढून तुम्हाला दाखवतही आहे। तर हळूवार पद्धतीने मी हे सर्व वेफर या थाळीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि खूप छान व्यवस्थित असे आपले बटाटे तयारही झालेले आहेत। आता आपण याच पाण्यामध्ये उरलेले बटाटेही घालून घेऊयात। हे बटाटे शिजवत असताना अजिबात घाई गडबडी करायची नाहीये, म्हणजे थोडे थोडेच बटाटे आपण यामध्ये शिजवून घेणार आहोत। एकदम सर्व न घालता थोडे थोडेच हे बटाटे आपण शिजवून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित असे हे बटाटे शिजल्या जातील आणि छान व्यवस्थित आपले वेफरही तयार होईल। तर हे बटाटे मी घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने 2 ते 3 मिनिटापर्यंत आपण हेही बटाटे शिजवून घेऊयात। हे बटाटे शिजेपर्यंत आपण सुरुवातीला काढून घेतलेले वेफर हे आपण घरातच अशा पद्धतीने चादर पसरवून सुकवून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता मी हे उन्हात न घालता घरातच अशा पद्धतीने चादर पसरवून हे बटाटे सुकवून घेत आहेत। तर हळूवार पद्धतीने आपण एक एक बटाट्याचे वेफर यावरती घालून घेणार आहोत। हे वेफर सुटसुटीत पद्धतीने आपण चादरवर घालून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून ते एकमेकांना चिटकणार नाही आणि व्यवस्थित आपले वेफरही पटकन असे सुकल्या जातात। तर अशा पद्धतीने मी हे सर्व वेफर या चादरवर पसरवून घेतलेले आहेत। आता आपण दुसरे वेफरही शिजायला घातलेले आहे, तेही मी तुम्हाला दाखवत आहे। तर 2 ते 3 मिनिटापर्यंत हेही वेफर आपले व्यवस्थित असे शिजलेले आहेत।
तर हा बटाटा फोल्ड करत असताना व्यवस्थित असा फोल्ड होतो, म्हणजे हा बटाटा कच्चा राहिलेला नाहीये. आणि जर आपण फोल्ड करताना हा बटाटा तुटला म्हणजे तो कच्चा आहे. तर अशाच पद्धतीने आपण हे बटाटे पाण्यामध्ये व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत. तर सर्व बटाटे व्यवस्थित मी शिजवून घेतलेले आहेत आणि आता मोठ्या झाऱ्याच्या मदतीने सर्व पाणी गाळून हेही वेफर आपण एका मोठ्या गाळणीमध्ये काढून घेणार आहोत. तर हे बटाट्यांना जास्त वेळही लागत नाही आणि छान मस्त असे हे बटाट्याचे वेफर आपले तयार होतात. तर अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचे वेफर हे काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित जितके 2 भांड्यासारखे वेफर मी हे शिजवूनही घेतलेले आहेत. आणि आता हे शिजवून घेतलेले बटाट्याचे वेफर आपण अशाच पद्धतीने सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण चादरवरती घालून घेतले आहेत त्याच पद्धतीने सर्व बटाट्याचे वेफर घालून घेणार आहोत. तर पंख्याच्या हवेखाली हे बटाट्याचे वेफर खूप छान आणि मस्त असे सुकल्या जातात आणि यांना जास्त वेळही लागत नाही. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व बटाट्याचे वेफर हे घरातच उन्हात न जाता आणि व्यवस्थित अशी चादरवरतीच सर्व बटाटे पसरवून घेतलेले आहेत. हे बटाट्याचे वेफर 2 ते 3 तासामध्येच पंख्याच्या हवेखाली व्यवस्थित असे वाळलेही जातात. आणि जरीही कोणी तुम्हाला मदतीलाही नसेल तरीही एकटी गृहिणी ही झटपट अशी ही वेफर तयार करू शकता. तर 2 ते 3 तास झालेली आहेत. एक साईड ही खूप छान मस्त अशी वाळलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतही आहे. खूप मस्त आणि व्यवस्थित एक साईड वाळली की लगेचच आपण दुसरी साईडही परतवून वाळवून घेणार आहोत. तर एक दिवस मी हा पूर्ण घरातच वाळवून घेतलेला आहे आणि नंतर हे बटाट्याचे वेफर आपण 2 ते 3 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये व्यवस्थित असे कडक असे वाळवून घेणार आहोत. कारण की आपण हे वेफर वर्षभर स्टोअर करणार आहोत. तर त्यामुळे व्यवस्थित हे बटाटे मी 2 ते 3 दिवसासाठी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता खूपच छान आणि मस्त असे आपले वेफर तयार झालेले आहेत. आता तयार झालेले वेफर मी हे तुम्हाला फ्रायही करून दाखवत आहे. वेफर फ्राय करण्यासाठी मी अगोदरच गॅसवर कढई ठेवून तेल व्यवस्थित असे कडकडीत तापवून घेतलेले आहे आणि गॅसची फ्लेम ही मंद करून आपण त्यामध्ये 4 ते 5 वेफर घालून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता तेलात वेफर घालताच पटकन असे वरती हे फुलून येतात आणि आपले बटाट्याचे वेफर हे छान असे दुप्पट असे फुलल्या जातात आणि खूप छान पांढरे शुभ्रही आपले वेफर तयार झालेले आहेत. आता तेल गाळून मी एका भांड्यामध्ये हे बटाटे वेफर काढून घेतलेले आहेत आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेले वेफर तळून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता तेलात घातल्याच लगेच हे बटाट्याचे वेफर दुप्पट असे फुलल्या जातात आणि खूप कमी वेळामध्ये आणि कुरकुरीत पांढरे शुभ्र असे आपले बटाट्याचे वेफर हे तयार होतात. लहान मोठ्यांना आवडेल अशी ही रेसिपी झटपट अशी तयार होते. आणि मग तयार आहे आपले खूपच छान मस्त कुरकुरीत पांढरे शुभ्र बटाट्याची वेफरची रेसिपी. आता बाजारातून वेफर आणण्याची काहीही गरज नाही आणि तुम्ही ही रेसिपी एकदा तयार करून वर्षभर डब्यामध्ये स्टोअर करून कधीही एन्जॉय करू शकता आणि खाऊ शकता. आणि तुम्हाला मी दाखवतही आहे खूपच छान आणि मस्त ही रेसिपी तयार होते. तर मी तुम्हाला एक वेफर हे तोडूनही दाखवत आहे. तर तुम्ही पाहू शकता, याचा आवाज तुम्ही ऐकू शकता. आला ना खूप छान कुरकुरीत असा आवाज आणि खूपच कुरकुरीत आणि अतिशय चविष्ट ही रेसिपी तयार होते. तर तुम्ही ही रेसिपी चहासोबतही एन्जॉय करू शकता. त्याशिवाय घरात कोणाचाही उपवास असला तरी पटकन तुम्ही त्याला फराळासाठी ही रेसिपी फ्राय करून देऊ शकता. तर मग आहे ना खूप सोपी रेसिपी, खूप कमी वेळामध्ये उन्हात न जाता झटपट होणारी आणि नवीन पद्धतची मी ही रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. या अगोदर मी उन्हाळी वाळवणाच्या वेगवेगळ्या पापडाची रेसिपी चॅनलला अपलोड केलेली आहे. ती तुम्ही नक्की पहा आणि जर पाहिली नसेल तर त्याची लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत
आहे। अशाच वाळवणीच्या रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।